वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे ऑनलाईन लेक्चरमध्ये. आज आपण एक्झाम्पल नंबर 9 पाहणार आहोत, म्हणजेच युनिट नंबर 1 अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचे प्रॉब्लेम नंबर 9 पाहणार आहोत. आता हे एक्झाम्पल अत्यंत महत्त्वाचे एक्झाम्पल आहे. आतापर्यंत जे काय आपण एक्झाम्पल पाहिले ते जरा सिम्पल वेचे होते, म्हणजे सिम्पल होते एक्झाम्पल. पण आता आजपासून म्हणजे इथून पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते जरा थोडेसे वेगळे आहेत. कारण यामध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलाच आहे, पण यामध्ये आपल्याला लास्ट इयरची बॅलन्स शीटसुद्धा दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर यावरून आपल्याला चालू वर्षाची किंवा लास्ट इयरच्या बॅलन्स शीटवरून आपल्याला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचे आपल्याला अकाउंट कसे केले जाते ते आपण पाहणार आहोत. पाहूया एक्झाम्पल. सर्वांनी एक्झाम्पल बघायचं आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ पवन अ प्रोफेशनल अकाउंटंट प्रिपेअर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2017 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2017. म्हणजेच पवन हा एक प्रोफेशनल अकाउंटंट आहे, म्हणजे आपण त्याला कॉस्ट अकाउंटंट म्हणूया आपण त्याला. त्याचा आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्याची बॅलन्स शीटसुद्धा आपल्याला तयार करायची आहे, जी काय आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या बेसवरती. आता सुरुवातीलाच आपल्याला काय दिले, तर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. बघा ॲडजस्टमेंट काय आहेत. फीज आउटस्टँडिंग फॉर द इयर ₹48,500. आपल्या एक्झाम्पलमध्ये फीज रिसिव्ड आहे त्याला टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग फॉर द इयर 22,000. आपल्या एक्झाम्पलमध्ये एक्सपेन्स आहेत त्यालासुद्धा काय करायचं आहे, आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड 12% डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटला टिक करून घ्यायचं आहे. आपल्याला जी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे, म्हणजेच लास्ट इयरची जी काय बॅलन्स शीट दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, फिक्स ॲसेटचा बॅलन्स आपल्याला किंवा त्याची कॉस्ट आपल्याला दिलेली आहे, त्याला टिक करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते आता आपण पाहूया. आता त्यापूर्वी आपल्याला एक्झाम्पलमध्ये कोणकोणते अकाउंट दिलेत एक्झाम्पलमध्ये ते आता आपण पाहूया. बघा एक्झाम्पल परत एकदा सर्वांनी. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेत, पण रिसीट अँड पेमेंट अकाउंट देत असताना आपल्याला इयर एंड काय आहे, तर 31st March 2017. म्हणजेच मार्च 17चं म्हणजे मार्च 17चं आपल्याला काय दिलं, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जशी आपण लास्ट 8 एक्झाम्पलमध्ये पाहिले त्या पद्धतीचीच माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे. पण या एक्झाम्पलमध्ये जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला लास्ट इयरची काय दिलेली आहे, तर बॅलन्स शीट दिलेली आहे. आता आपण ती बॅलन्स शीट पाहूया. लास्ट इयरची बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2016. यामध्ये आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स मिळून जातोय. क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस दिले आहेत. आता हे काय आहेत आपण त्यावेळी पाहूया. त्याचबरोबर प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲसेट साईडला फिक्स ॲसेट, कॅश ॲट बँक, आपल्याला त्याचा सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स दिला आहे. त्याचबरोबर एफ डी म्हणजेच फिक्स डिपॉझिटचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर कॅश इन हँड त्याचा बॅलन्स दिलेला आहे आणि आउटस्टँडिंग फीज हे लास्ट इयरचं आहे आपल्याला ते दिलेली माहिती. म्हणजेच जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती पवनची बॅलन्स शीटची माहिती आहे, ती सुद्धा कधीची आहे, तर ही लास्ट इयरची इन्फॉर्मेशन आहे. आता आपल्याला यावरून काय करायचं आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय तयार करायचं आहे, तर बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे. पण ती तयार करायची आहे तर कोणत्या इयरची करायची आहे, तर 31st March 2017 म्हणजे 2017ची बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण दोन्ही अकाउंट टेबल ड्रॉ करून घेऊया आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच. आता सुरुवातीला आपण रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहणार आहोत, रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहणार आहोत आणि त्याचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, ॲट अ टाईम आपण बॅलन्स शीटचे सुद्धा इफेक्ट बघणार आहोत आणि त्याचबरोबर रिसीट अँड पेमेंट अकाउंटचे सुद्धा आपण काय पाहणार आहोत, तर इफेक्ट पाहणार आहोत. म्हणजेच त्याचं पोस्टिंग कोणत्या अकाउंटला कसे होत आहे ते आपण पाहणार आहोत. बघा रिसीट साईड पाहायची आहे सर्वांनी एक्झाम्पलमध्ये. टू कॅश इन हँड
4250. म्हणजेच हा काय जो आपल्याला बॅलन्स दिलेला आहे तोच आपण बॅलन्स शीटमध्ये जर पाहिला, जी काय लास्ट इयरची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे ना 2016ची, त्यामध्ये सुद्धा बघा कॅश इन हँड आपल्याला 4250 दिलेले आहे. हा बॅलन्स आपण कुठेही घ्यायचा नाही आहे, कारण आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स सेपरेटली यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे हा कुठेही येणार नाही आहे. नेक्स्ट, कॅश ॲट बँक. आता आपल्याला कॅश ॲट बँकचा सुद्धा आपल्याला रिसिटला ओपनिंग बॅलन्स दिसत आहे, पण हा ओपनिंग बॅलन्स 2017चा असेल, तर हा क्लोजिंग कधीच असणार आहे तर 2016चा. मग बघा आपण यामध्ये आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँकचे जे काही बॅलन्स दिले आहेत ना, सेव्हिंग अकाउंटचा 45,000 आणि फिक्स्ड डिपॉझिटचा 1,50,000 जो काही लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला दिलेला आहे, तोच बॅलन्स आपल्याला आता रिसिट साईडला दिसतोय का? येस, दिसतोय. याचा अर्थ हा लास्ट इयरचा क्लोजिंग आहे, तो या वर्षीचा काय आहे? ओपनिंग आहे. तोही कुठेही आपण दाखवायचा नाही आहे. नेक्स्ट पहा, फीज रिसिव्ड. हा पॉईंट आपण दाखवत असतो, आपण रिसिट साईडला दाखवायचा आहे, फक्त आपण इनर कॉलमला दाखवणार, कारण यावरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. म्हणून आपण रिसिट साईडला दाखवून घेणार आपल्या ॲन्सरमध्ये किंवा सोल्युशनमध्ये फीज रिसिव्ड 12,25,750 इनरला दाखवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला 4 ओळी जागा सोडायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर 4 ओळी का जागा सोडायच्या आहेत? तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला 1-2 हिडन ॲडजस्टमेंट आहेत, जसं की एक्सपेन्सेसच्या बाबतीत सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्या ह्याच्या रिसिटच्या म्हणजेच इन्कमच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. त्या कशा आहेत आता आपण त्या नंतर पाहणार आहोत. त्यामुळे ही अमाऊंट लिहित असताना 12,25,750 हे इनरला लिहून त्यानंतर आपण 4 ओळी जागा सोडायची, म्हणजे 4 लाईन ड्रॉप करून घ्या. नेक्स्ट पॉईंट, डिव्हिडंड ऑन शेअर्स. हा सुद्धा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. आपण तो कुठे दाखवणार तर रिसिट साईडलाच दाखवणार आपल्या सोल्युशनमध्ये. बाय डिव्हिडंड ऑन शेअर्स आउटर कॉलमला लिहायचे आहेत 25,000. नेक्स्ट पहा, आता आपल्याला पेमेंट साईड पाहिजे आहे. बाय प्रोफेशनल एक्सपेन्सेस आहेत, ते सुद्धा आपण आपल्या सोल्युशनमध्ये एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत. टू प्रोफेशनल एक्सपेन्सेस इनर कॉलमला दाखवायचा आहे आपल्याला 2,40,000. आणि या पॉईंट नंतर किंवा हे पोस्टिंग केल्यानंतर आपल्याला या पोस्टिंग नंतर सुद्धा आपल्याला 4 लाईन ड्रॉप करायचे आहेत, कारण यावरती सुद्धा काय आहे तर एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. ते आपल्याला ऑलरेडीच एक्झाम्पलमध्ये दिलेले आहे. ती कशी आहे ते आपण बॅलन्स शीट पाहताना बघणार आहोत. नेक्स्ट, शेअर्स परचेस्ड. आता शेअर परचेस केलेत. आता एक सर्वांनी लक्षात घ्या, शेअर परचेस केलेत म्हणजेच काय, आपली ॲसेट वाढलेली आहे. तुम्ही शेअर परचेस केलेलं म्हणून हे काय एक्सपेंडिचरला खर्च दाखवायचं नाही आहे, तर शेअर परचेस करणे, शेअर परचेस केल्यामुळे काय होत असतं तर आपला इन्कम वाढत असतो, त्यावरती आपल्याला डिव्हिडंड मिळत असतं. त्यामुळे शेअर्स हे काय आहे तर आपली एक ॲसेट आहे, त्यामुळे आपण ॲसेटला दाखवणार. शेअर्स डायरेक्ट आउटर कॉलमला आपल्याला अमाऊंट दाखवायची आहे 2,50,000, 2,50,000. नेक्स्ट, बाय ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आपण काय करतो तर आपण कॅपिटलमधून लेस करून घेतो. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्या सोल्युशनमध्ये वरती कॅपिटलचा बॅलन्स लिहिण्यासाठी जागा सोडायची आहे आणि त्यामध्ये खाली आपण लेस करणार, लेस ड्रॉइंग्स. जी काय आपल्याला अमाऊंट दिलेली आहे किती, यामध्ये अमाऊंट दिली आपल्याला 6 लाख. ते अमाऊंट आपण काय करून घेणार तर यामध्ये लेस करून दाखवणार आहोत कॅपिटलमधून. नेक्स्ट पॉईंट पहा, बाय कॅश इन हँड 10,000. आता जसं की आपल्याला रिसिट साईडला तो आपला ओपनिंग बॅलन्स होता, भले कॅश अकाउंट असून दे किंवा बँक अकाउंटचा, सेविंग अकाउंटचा, फिक्स्ड डिपॉझिटचा, तो आपण कोठेही दाखवणार नाही आहे. पण आपला हा काही क्लोजिंग बॅलन्स आहे पेमेंट साईडला दिलेला, तो आपण आपल्या सोल्युशनमध्ये म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण दाखवणार आहोत. कॅश इन हँड आउटर कॉलमला दाखवायचा आहे 10,000. त्यानंतर नेक्स्ट, बाय कॅश ॲट बँक. आता हा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स आहे, त्यामुळे आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या आपण ॲसेटला दाखवणार आहोत. सेविंग अकाउंटचा 50,000 आणि त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट 3 लाख, दोन्ही सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर दाखवून घ्यायचं आहे ॲसेटला. आता सर्वांनी बॅलन्स शीट पाहायची आहे. बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे जी काही ओपनिंग बॅलन्स शीट मार्च 2016ची जी काही आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. आता ओपनिंग बॅलन्स किती आहे कॅपिटलचा 6,59,250. तो आहे तसा आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला इनरला दाखवायचा आहे. नेक्स्ट, क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस. हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे.
ही ॲडजस्टमेंट ॲक्च्युली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. आता हे आपण कुठे दाखवणार आहोत तर एक सर्वात महत्त्वाचा एक थोडासा मी पॉईंट सांगतो तुम्हाला. लास्ट इयरचा जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर तो करंट इयरच्या एक्सपेन्सेसमधून काय करायचा आहे तर लेस करायचा आहे. आणि त्याचबरोबर इन्कमचा सुद्धा सेम तेच आहे. जर लास्ट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर दिलेला असेल तोही सुद्धा आपल्या इन्कममधून आपल्याला काय करायचं आहे तर लेस करायचा आहे. म्हणून आपण हा जो काही पॉईंट आहे क्रेडिट्स फॉर एक्सपेन्सेस म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2016चा दिलेला आहे लास्ट इयरचा, तो आपण काय करणार आपल्या प्रोफेशनल एक्सपेन्सेसमधून लेस करून दाखवणार आहोत. म्हणून याचा पहिला एक इफेक्ट होणार आहे एकच, तो आपण प्रोफेशनल एक्सपेन्सेसमधून काय करायचा आहे यामध्ये लेस करायचा आहे फॉर लास्ट इयर इन ब्रॅकेट 2016 आणि आपण तो लेस करून दाखवायचा आहे किती तर 40,000 40,000. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 24,250. आता हा एक नवीन पॉईंट आहे तुम्हाला यामध्ये आलेला. आता लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिलेलं प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज. तर हे काय जे प्रोव्हिजन केलेलं आहे ते आपल्या रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसीट साईडला आपल्याला दाखवायचं आहे. बाय प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 24,250. आता आपण जे काही प्रोव्हिजन म्हणून दाखवलेलं आहे ते आपण आता तुम्ही म्हणशील की सर हे लायबिलिटी साईडला दाखवलेलं आहे. प्रोव्हिजन आहे म्हणजे की आपण काय करणार आहोत तर करंट इयरच्या आपण एक्सपेंडिचरला दाखवू शकतो, पण एक्सपेंडिचरला आपल्याला दाखवता येणार नाही आहे कारण हा लास्ट इयरचा आहे. जर करंट इयरचा जर ह्याचं प्रोव्हिजन केलेली असेल आपण इन्कमची तर तो कुठे दिसणार आहे तर एक्सपेंडिचर साईडला दिसणार आहे. जसं की या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी आपल्याला ॲडजस्टमेंट ती दिलेली आहे. म्हणजेच हा पॉईंट आपण कुठे दाखवणार आहोत तर प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज आपण रिसीट साईडला दाखवणार आहोत. बाय प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज डायरेक्ट आउटर कॉलमला 24,250 24,250. नेक्स्ट आता आपल्याला ॲसेट साईड पाहायची आहे. ॲसेटला बघा फिक्स ॲसेट 5 लाख. आपल्याला ॲसेटचा बॅलन्स दिलेला आहे. आपण क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणजेच मार्च 2017ची जी काय बॅलन्स शीट आहे त्याला आपण इनर कॉलमला दाखवणार आहोत. फिक्स ॲसेट इनर कॉलम 5 लाख करण्यावरती कशाची ॲडजस्टमेंट आहे तर यावरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट कॅश ॲट बँक आपल्याला दिलेलं आहे. हे ओपनिंगचं आहे. जसं की मी सांगितलं ही लास्ट इयरची काय आहे तर बॅलन्स शीट आहे. याचा आपण ओपनिंगचा जो काय बॅलन्स आहे तो ऑलरेडी रिसीट साईडला ट्रान्सफर करून घेतलेला होता, त्यामुळं कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड हे दोन्ही पॉईंट ॲसेटचे कोठेही दाखवणार नाही आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग फीज 24,250. ऑलरेडी हे लास्ट इयरचे काय आहेत तर आउटस्टँडिंग होतं ते आपण ॲसेट साईडला दाखवलं. पण आता तुम्ही म्हणाल सर मग प्रोव्हिजन आपण आपल्या रिसीट साईडला का दाखवलं, तर मी परत एकदा सांगतोय लास्ट इयरची जी काय म्हणजेच प्रोव्हिजन का केली जाते, तरतूद का केली जाते, कारण आपल्याला ज्यावेळी आपलं फायनान्शियल इयर अकाउंटिंग इयर क्लोज होतं त्यावेळी काय केली जाते तर कोणत्याही एक्सपेन्सेसची म्हणा किंवा कोणत्याही इन्कमची काय केली जाते तर तरतूद केली जाते, जेणेकरून तो इन्कम आपल्याला नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये काय होणार आहे तर रिसीव्ह होणार आहे. म्हणजेच आपल्याला पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याला काय असणार आहे तर तो आपला रिसिव्ड बॅलन्स असणार आहे, म्हणजेच आपला इन्कम असणार आहे. त्यामुळे आपण रिसीट साईडला काय दाखवलेलं आहे तर बाय प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग विजिट फीज 24,250. ओके. आता सर्वांनी आपल्याला काय बघायचं आहे, आता यामध्ये आपण काय बघायचं आहे तर आपण ॲडजस्टमेंट बघायचे आहेत जे काय आपल्याला सुरुवातीला दिलेल्या आहेत. पाहूया ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 1 फीज आउटस्टँडिंग फॉर द इयर 48,500. चालू वर्षाचं आपल्याला काय दिले तर इन्कम आउटस्टँडिंग दिलेत. नेहमीप्रमाणे याचे काय करायचे आहेत आपल्याला 4 इफेक्ट करायचे आहेत जे आपण सुरुवातीपासून काय आलं तर करत आलेलो आहोत. जसं की याचा फर्स्ट इफेक्ट आहे आपल्या फीज रिसिव्डमध्ये आपण काय करणार आहोत तर ॲड करणार आहोत आउटस्टँडिंग 2017 करायचं आहे, म्हणजेच आउटस्टँडिंग करंट इयरचे आहेत त्यामुळे आपण काय करणार आहोत तर ॲड करणार आहोत 48,500. ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग फीज 48,500. याचा तिसरा इफेक्ट कुठे जाणार एक्सपेंडिचर साईडला प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 48,500. आणि याचा चौथा इफेक्ट कुठे जाणार आहे तर प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज आपल्या लायबिलिटीज साईडला दाखवायचा आहे.
पाहता नेक्स्ट ॲडजस्टमेंट, एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग फॉर द इयर 20,000. आपल्याला आउटस्टँडिंग दिलेत, करंट इयरचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेत 22,000, 22,000 आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत तर चालू वर्षाचे म्हणजेच करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे ते नेहमी ॲडच करायचं आहे. जर लास्ट इयरचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा लास्ट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम असेल तर आपण लेस करतो, जसं की आपण लेस करून घेतलेलं आहे ऑलरेडी. आता करंट इयरचं आपल्याला काय दिलेलं आहे तर एक्सपेन्सेस दिले आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ते आपण काय करणार आहोत तर ॲड करून दाखवायचे आहे. म्हणूनच प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये फर्स्ट इफेक्ट याचा काय करायचा, ॲड करायचा आहे. ॲड आउटस्टँडिंग 2017 म्हणजे चालू वर्षाचे करंट इयरचे आहेत, ॲड करून दाखवायचे आहे 22,000, 22,000. आणि याचा जो काही दुसरा इफेक्ट आहे तो आपण कुठे दाखवतो तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचा आहे. प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 22,000, 22,000 आपण काय दाखवलं तर यामध्ये आपण आउटस्टँडिंग जे काय एक्सपेन्स होते ते दाखवलेले आहेत. डायरेक्ट आउटर कॉलमला आपल्याला ते दाखवायचे आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा, प्रोव्हाइड 12% डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. फिक्स असेटवरती आपल्याला काय करायचं आहे तर डेप्रिसिएशन आपण चार्ज करणार आहोत. फर्स्ट इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, आपण फिक्स असेटमधून लेस करणार आहे. आणि त्याचबरोबर जो काही सेकंड इफेक्ट आहे तो आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत, टू डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. यामध्ये टोटल 12,99,250 आलेले आहे. त्याचबरोबर याचा सरप्लस आहे 9,68,750 आणि बॅलन्स शीटची जी काही टोटल आहे 10,98,500 आहे. हे एक्झाम्पल 2 ते 3 वेळा आपण सोडवून बघायचं आहे. आणि हा काही व्हिडिओ आहे, हे काही प्रॉब्लेम 9 नंबरचा, तो सर्वांनी 2 ते 3 वेळा रिपीट करून पहा. तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट किंवा आपण इफेक्ट ह्या एक्झाम्पलचे कसे दाखवलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजून जातील. ओके, बाय, स्टे होम, स्टे सेफ, बाय.